श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री जर तुम्ही फक्त एक छोटासा उपाय श्रद्धेने केला तर नोकरीतील अडथळे दूर होऊन यशाचे दरवाजे उघडू शकतात. जाणून घ्या हा खास उपाय. महाशिवरात्री हा साधा दिवस नाही, हा तो दिवस आहे ज्या दिवशी शिवतत्व अत्यंत जागृत असते. असे सांगितले जाते की या रात्री केलेली प्रार्थना, जप आणि अभिषेक लवकर फळ देतात. अनेक जण नोकरीसाठी खूप प्रयत्न करतात, अर्ज करतात, इंटरव्ह्यू देतात, पण तरीही काहीतरी अडथळे येतात. कधी कॉल येत नाही, कधी शेवटच्या क्षणी नकार मिळतो, तर कधी योग्य संधीच मिळत नाही. अशा वेळी महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धेने केलेला एक खास उपाय तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. हा उपाय आहे शहद म्हणजेच मध चा अभिषेक. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला स्वच्छ होऊन शक्य असल्यास जवळच्या शिव मंदिरात जावे. मंदिरात जाऊन प्रथम नमस्कार करावा आणि मनात आपल्या नोकरीसाठी स्पष्ट संकल्प करावा. मंदिरामध्ये खूप गर्दी असतात, पण या दिवशी मंदिरात जाऊन हा उपाय केला तर खूप उत्तम. आणि शक्य नसेलच तर घरी करावा. तेथे शिवलिंगावर प्रथम स्वच्छ पाणी अर्पण करावे. पाणी अर्पण करताना मनातील नकारात्मक विचार सोडून द्यावे. त्यानंतर आपल्याला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे, दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि नंतर शुद्ध शहद उजव्या हाताने हळूहळू शिवलिंगावर अर्पण करावे. मध अर्पण करताना डोळे मिटून मनापासून प्रार्थना करावी. हे महादेव, माझ्या जीवनातील नोकरीचे सर्व अडथळे दूर करा. मला योग्य आणि सन्मानाची नोकरी मिळू दे. मध अर्पण करताना ओम नमः शिवाय हा मंत्र किमान 21 वेळा तरी जपावा. शक्य असल्यास 108 वेळा जपावा. मंत्र जपत असताना आपल्या मनात स्वतःला नोकरी मिळालेली आहे असे चित्र डोळ्यासमोर आणावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आपल्याला शहद अर्पण करायचे आहे. शिवपिंडीवर शहद अर्पण करायचे आहे. यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने शिवलिंग अभिषेक करून स्वच्छ करावे आणि नंतर बेलपत्र घेऊन मधल्या बेलाच्या पानाला पूर्णपणे शहद लावून ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. हा उपाय फक्त कृती नसून आपल्या मनातील भावना, मध गोडव्याचे प्रतीक आहे. आपल्या आयुष्यातील कडूपणा, अनुभव, नकार, अपयश मिळत आहे याचा गोडव्यात बदल व्हावा. योग्य लोक आणि योग्य संधी आपल्या आयुष्यात यावी, आयुष्यात आकर्षित व्हाव्यात म्हणून हा उपाय केला जातो. त्या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा किंवा साधा फळाहार घ्यावा. संध्याकाळी पुन्हा एकदा शिवनामस्मरण करावे. रात्री थोडा वेळ ध्यान करावे. घरी सुद्धा ती पूजा आपण सायंकाळी प्रदोष काळामध्ये ती पूजा करावी. शिवांची पूजा करताना कपूर आरती नक्की करावी आणि शिवांना जलाचा अभिषेक, दुधाचा अभिषेक, पंचामृताचा अभिषेक आणि शहदाचा अभिषेक नोकरी प्राप्तीसाठी, आपल्या आयुष्यात गोडवा येण्यासाठी करायचा आहे. स्वतःवर विश्वास ठेवावा, पण लक्षात ठेवा, फक्त उपाय करून थांबू नका. आपला बायोडाटा अपडेट ठेवा, कौशल्य वाढवा, दररोज अर्ज करा. देव कृपा तेव्हाच फलदायी होते जेव्हा आपण प्रयत्न सोडत नाही. प्रयत्न करणे सोडू नका. मनामध्ये जिद्द ठेवा की मी नोकरी लागणारच आहे, मला यश मिळणारच आहे आणि त्यासोबत प्रयत्न करणे सोडू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार ठेवून हा शहदाचा उपाय केला तर महादेव तुमच्या जीवनातील मार्ग नक्कीच मोकळा करतील. भोलेनाथाची कृपा तुमच्यावर राहो. हर हर महादेव.